केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय. अखेर वेतन व पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारने दिली मंजुरी. तर किती मिळणार लाभ पाहूया. वेतन व पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिलेली आहे. तर एकूण किती वाढ झालेली आहे पाहूया सविस्तर. वेतन पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून काल दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. वेतन पेन्शन प्रस्ताव. केंद्र सरकारकडून खासदारांच्या वेतन पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला केंद्राकडून काल दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. तर खासदारांच्या वेतनातील वाढ. सन 2018 मध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या काळात खासदारांचे वेतन हे 50,000 रुपयांवरून 1,00,000 रुपये इतके करण्यात आले होते. आता पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता खासदारांना दरमहा 1,24,000 इतके वेतन मिळणार आहे. वेतन व्यतिरिक्त खासदारांना मिळणारे इतर वाढीव भत्ते पाहूया. खासदारांना वेतनाव्यतिरिक्त मतदारसंघ भत्ता म्हणून 87,000 रुपये, तर प्रवास भत्ता म्हणून 16,000 रुपये प्रति किलोमीटर, तर विमान रेल्वे प्रवास मोफत असतो. याशिवाय कार्यालयीन खर्च 75,000 रुपये इतका मिळणार आहे. तसेच वैद्यकीय सेवा भत्ता म्हणून दरमहा 500 रुपये, तर फोन इंटरनेट भत्ताकरिता दरवर्षी 1,50,000 इतका भत्ता मिळतो. याशिवाय दरवर्षी 50,000 युनिट मोफत वीज मिळते. इतर सोयी सुविधा पाहूया. वरील आर्थिक सुविधाव्यतिरिक्त खासदारांना सरकारी वाहन चालक, सहाय्यक कर्मचारी याशिवाय कुटुंबियांना मर्यादित स्वरूपाचे प्रवास सुविधा मिळते. तसेच दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवासस्थान मिळते. तसेच CGHS रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळतो. तसेच संसदेच्या उपहारगृहामध्ये सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध होते. माजी खासदारांना पेन्शन वृद्धी. माजी खासदारांच्या पेन्शन 25,000 रुपयेवरून 31,000 रुपये इतकी करण्यात आली आहे. तर अतिरिक्त सेवा कालाकरिता मासिक पेन्शन रक्कम ही 2,500 रुपयांनी वाढ मिळणार आहे.